वसा जनसेवेचा. साखरेचे दर दिवसेंदिवस वाढत असून ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या 3 दिवसात साखरेच्या दरात तब्बल 15 रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान साखरेचे दर निम्म्या किमतीवर आणून दारूचे भाव 10 पट वाढवा अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. सध्या सर्वसामान्यांसाठी साखर कडू झाली आहे. किरकोळ बाजारात साखरेचा दर 65 रुपयांच्या पुढे पोहोचला आहे. आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्र उत्सवासह विविध सण समारंभ असल्याने साखरेची मागणी वाढणार आहे. त्यामुळे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीला महागाईचा फटका सहन करावा लागणार आहे. फडणवीस सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली, त्यांना आधार मिळाला. पण आता साखर, तेल व इतर अन्य स्वयंपाकघरातील वस्तूंचे भाव कडाडल्याने लाडक्या बहिणीची परिस्थिती चांगली राहिली नाही. लाडक्या बहिणीला सणासुदीत महाग साखर घेणे परवडत नसल्याने हा लाडका बहिणीचा अपमान होत असल्याचा आरोप माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केला आहे. साखर, खाद्यतेल, कडधान्य, इतर स्वयंपाकघरातील पदार्थांचे भाव कौटुंबिक वापरांसाठी निम्म्यावर आणावे, त्यामुळे कुटुंब जगेल आणि दारूचे भाव 10 पट वाढवावे, त्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होईल, मात्र सरकारला महसूल प्राप्त होऊन घाटा भरून निघेल, अशी मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. मी आज हे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना दिलं. या पत्राचा विषय असा आहे, साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव 10 पटीने वाढवावे. राज्यामध्ये 3 दिवसात साखरेच्या भाव न परवडणारे न परवडणारे झाले आहे. हिंदू धर्मामध्ये सणासुदीला गोड करतातच व याकरता प्रामुख्याने साखर लागते. राज्यामध्ये महिलांना हातभार लावण्याकरता आपण लाडकी बहीण योजना सुरू केली, कारण लाडक्या बहिणीची परिस्थिती चांगली नाही. राज्यामध्ये सणावाराला घरगुती पदार्थ करण्यात लाडकी बहीणच अग्रेसर असते व अशा परिस्थितीत या लाडक्या बहिणीला साखर विकत घेणे परवडणार नसेल तर या महिलांना आपण लाडकी बहीण म्हणून यांचा अपमान करीत आहात. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.